राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांच्या भाषणावेळी व्यत्यय आला होता। अहमदनगरच्या अकोली इथं शिवस्वराज्य यात्रेमध्ये जयंत पाटलांचं भाषण सुरू होताच एका कार्यकर्त्यानं उमेदवाराचं नाव जाहीर करा अशा घोषणा दिल्या। त्यावेळेला जयंत पाटलांनी भाषण संपवतो म्हणत तिथून निघून जात चालले होते। त्यांची समजूत काढत नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण पूर्ण करण्याची विनंती केली आणि जयंत पाटलांनी आपलं भाषण पूर्ण केलं। मी या ठिकाणी असे उमेदवार जर घोषित करायला गेलो यांनी मागणी केली तशी आमच्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या दोन मित्र पक्षांना ऑब्जेक्शन आहे की तुम्ही मग घोषणा करायला लागला तर आम्ही घोषणा करूया का। त्यामुळे काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे कारण आघाडी टिकवायची आपल्याला। त्यामुळे या मतदारसंघात कुणाला उभं करणार हे जर तुला कळलं नसेल तर तुझ्यासारखा येडा दुनियेत नाही माणूस। तुझ्या बुद्धीची कीव करतो तर जाणारच ना। पण असे समर्थक असले तर आपला प्रॉब्लेम होईल। आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे। शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याला बरोबर घ्यायचे। त्यामुळं त्यांचा सन्मान करत करत आपल्याला ही महाविकास आघाडी चालवायची आहे। म्हणून नाव घेणं आज योग्य नाही।